विद्यार्थी मित्रांनो, आज कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबमध्ये आपलं स्वागत करतो. आजचा विषय आहे सायन्स, त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयाचे लॉजिक आपण समजून घेणार आहोत. या लॉजिकमधून जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचे आपण प्रयत्न करणार आहोत. की सगळाच अभ्यास तर महत्त्वाचा आहेच, पण त्यासोबतच काही गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं असतं. प्रश्न पाहून घाबरण्याची एक समस्या असते. मोठा प्रश्न बघितला किंवा जास्त केमिकल रिॲक्शन्स किंवा टेक्निकल शब्द दिसले की नॉन सायन्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना कधीकधी वाटतं की प्रश्न अवघड आहे, पण त्यालाही डील करण्याची आपल्याला एक पद्धत जमली पाहिजे. तर चला शिकूयात. पहिले फिजिक्स आणि केमिस्ट्री घेऊयात, त्यानंतर बायोलॉजी होईल. ओके, तर लेट्स गेट स्टार्टेड विथ फिजिक्स. ठीक आहे, तर 51 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे. ओके, तर एकदम बेसिक गोष्ट काय आहे की प्रश्न नीट वाचायचा आहे, घाई गडबड करायची नाही. चुकीचं विचारलं आहे तर चुकीच्याकडं शब्दाकडं लक्ष द्यायचं आहे. नंतर आपण बघूयात यामध्ये म्हणतं काय की अणुकेंद्रक हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनने बनलेले असते. ओके, त्यानंतर प्रोटॉनवर धनभार असतो म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असतो, आणि इलेक्ट्रॉनवर ऋणभार असतो. हे तीन गोष्टी हे एकदम बेसिक आहे. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतो, प्रोटॉन हा पॉझिटिव्ह असतो आणि न्यूट्रॉन हा चार्जलेस असतो. एवढं आपल्याला ॲटमबद्दलचं माहिती आहे. ओके, आता त्यांनी काय दिलं आहे, न्यूट्रॉन हा धनभार असतो. आता याच्यावर जास्त विचार करण्याची गरज नाही, न्यूट्रॉन हा धनभार नसतोच हे आपल्याला माहिती आहे. पण इथं त्यांनी सोपं करून ठेवलेलं आहे की प्रोटॉन धनभार असतो आणि न्यूट्रॉन धनभार असतो. हे दोन्ही पण गोष्टी त्यांनी असं इथं दिलेल्या आहेत. तर दोघांपैकी एकच बरोबर कोणतं तर राहील. ओके, तर 2 बरोबर आहे हे आपल्याला परफेक्ट माहीत असेल तर हा ऑप्शन जातो, हा पण जातो. राहिला काय 1 आणि 4मध्ये, आणि 1 पण आपल्याला माहिती आहे अणुकेंद्र म्हणजे न्यूक्लियसमध्ये, ॲटॉमिक न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोन्ही असतात, म्हणून हा पण ऑप्शन कट होतो आहे. तर राहिला काय ऑप्शन नंबर 4. तर एकदम सोपा क्वेश्चन होता, सगळ्यांना जमलाच पाहिजे, याच्यामध्ये मार्क जाण्याचा विषयच नाही. ठीक आहे, त्यानंतर बघूयात. वर फेकलेल्या कणांची गती 0 असते, परंतु त्याचे त्वरण किती असते. आता काय, पार्टिकल थ्रोन अप हॅज 0 वेलोसिटी आणि हाऊ मच विल बी द ॲक्सेलरेशन. आता वेलॉसिटी आपल्याला कन्सेप्ट माहिती आहे. वेलॉसिटी काय सांगते, आपण जे CSAT पण बघतो की मॅथमॅटिक्समध्ये वेलॉसिटी स्पीड काढण्यासाठी पण म्हणतो की डिस्टन्स अपॉन टाईम, किंवा वेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ओके, तर याचं युनिट असतं मीटर पर सेकंड. म्हणजे एका पर्टिक्युलर एरियामध्ये पर्टिक्युलर डिस्टन्समध्ये जर तुम्ही एका दिशेने चाललेत तर त्या दिशेने जाताना किती वेळामध्ये तुम्ही कवर करता येतो टाईम, तर ते डिस्टन्स, तर त्याला म्हणायचं वेलॉसिटी. आता ॲक्सेलरेशन काय सांगतो आहे की ही जर इनिशियल पोझिशन आपण जर धरली आणि ही जे फायनल पोझिशन धरली, त्या 2 पॉईंटमध्ये वेलॉसिटीचा जो फरक होता, तर तो फरकाला किती टायमामध्ये तुम्ही कवर केला, म्हणजे V2/V1 डिवायडेड बाय T2 मायनस T1. तर याला म्हणायचं ॲक्सेलरेशन. ओके, आता हे कन्सेप्ट सांगितले मी फक्त. ओके, आता बघूयात की प्रश्न काय म्हणतो, पार्टिकल थ्रोन अप, वरती जर फेकलेला आहे. ओके, तर वरती फेकलेला पार्टिकल हा कायनेटिक एनर्जीनी परफॉर्म करतो. पोटेन्शियल हातात असतो तेव्हा पोटेन्शियल एनर्जी वरती एका लेवलपर्यंत जातो, तोपर्यंत कायनेटिक एनर्जी परफॉर्म करते आणि एका ठिकाणी स्टेबिलाईज होतो. आणि जिथं तो थांबतो तिथं वेलॉसिटी काय होऊन जाते, 0 होऊन जाते. म्हणजे फायनल वेलॉसिटी काय झाली, 0. आणि त्यावेळेस ते म्हणतं आहे की त्या ॲक्सेलरेशन किती राहील. व्हेलॉसिटी जर जेव्हा 0 आहे तेव्हा ॲक्सेलरेशन किती असेल. आता याच्यावर एकच फोर्स ॲक्सेलरेशन काम करतो, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. ओके, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे त्याला आपण G म्हणतो. त्याची व्हॅल्यू आपण 9.8 वगैरे घेत असतो, तर आपल्याला ते माहिती आहे. ओके, हां, तर 9.8 सॉल्व करण्यासाठी आपण कधी कधी 10 पण घेतो, मीटर पर सेकंड स्क्वेअर त्याची व्हॅल्यू असते. तर हा ऑप्शन आहे. जास्त पण आता समजा अभ्यास नसेल सुद्धा तरी पण आपल्याला एक साधं लॉजिक आहे की लॉंगेस्ट डिटेल केलेलं ऑप्शन असतं ना, की एक्सप्लेन केलेलं आहे त्या ऑप्शनने, त्याच्यात चुकायचे चान्सेस कमी असतात असं, तर ते उत्तर वाचतं आहे. ऑप्शन नंबर 3 हे लॉजिकने पण काढता येतं आणि नॉर्मली आपल्याला अभ्यास पण असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघूयात 53 नंबरचा क्वेश्चन आहे, आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते. आता हे एकदम बेसिक आहे बरं का आपल्याला, की साऊंड वेव्ह आणि लाईट वेव्ह जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला माहितीच असतं की साऊंड वेव्ह असते कोणती, लॉंगिट्युडिनल वेव्स. म्हणजे काय की हे जे लाईन बघितले रेअर फ्रॅक्शन आणि कॉम्प्रेशन, तर या पद्धतीने
त्याचे जे पार्टिकल्स आहे ते पार्टिकल मीडियममधून मूवमेंट होत असते आणि एक पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलला पुश करून ते व्हायब्रेशन आणि कॉम्प्रेशन होत असतात आणि मग पुढं साऊंड वेव्ह पास होत असते. तर हे झालं साऊंड वेव्ह बाबतीत. आणि लाईट वेव्ह माहिती आहे आपल्याला की एक कसे वेव्ह तयार होते. पार्टिकलची वेव्हची डायरेक्शन अशी असेल तर पार्टिकलची डायरेक्शन कशी आहे, अप अँड डाऊन आहे, म्हणजे व्हायब्रेशन होतात असे. ओके. तर हे आपण लाईट वेव्हलाच सांगतो, पण लाईट वेव्हचे पण ड्युअल पार्टिकल ऑफ नेचर वगैरे त्या डिटेलिंगमध्ये जाण्याची गरज नाही. पण आपल्याला माहिती आहे साऊंड वेव्हसाठी कंपल्सरी मीडियम आवश्यक आहे. तर तो विषय लक्षात ठेवायचा की मीडियम कोणताही आवश्यक साऊंड वेव्हला आहे. तर पहिला ऑप्शन बरोबर आहे. तर पहिला ऑप्शन बरोबर आहे म्हटलं, कोणता ऑप्शन कट करतो आहे, ऑप्शन नंबर 3 कट होतो आहे. ओके. त्यानंतर नंतर काय, आवाजाच्या वारंवारतेचे हर्ट्स हे एकक आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सीचे हर्ट्स हे युनिट असतं. हे बेसिक युनिटचं एक सेक्शन बनवूनच ठेवायचा. त्याच्यात गरजेचा असतो की युनिट आपल्याला सगळ्यांचे माहीत पाहिजे. बऱ्याच वेळेस मॅग्नेटिक इंडक्शन किंवा अशा गोष्टींचे युनिट विचारले जातात, कॅपॅसिटन्सचं युनिट काय आहे वगैरे. तर हे युनिट्सचा चार्ट आहे तो आपल्याला पाठ पाहिजे. तर फ्रिक्वेन्सीचं युनिट्स हर्ट्स हे त्याच मीटर पर सेकंद असं पण म्हणतात. सॉरी, मीटर पर सेकंद नाही तर फक्त पर सेकंद असं पण म्हटलं जातं. तर ते आवाजाचं हर्ट्स युनिट आहे. बरोबर आहे. दुसरं पण बरोबर आहे म्हटल्यावर 1 आणि 2 बरोबर आहे असं ऑप्शन आहे. ते इथं पण आहे, इथं पण, इथं पण आहे. चला ठीक आहे. नंतर बघू, आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी जे डेसिबल युनिट आहे. आता मी जसं म्हटलं युनिट महत्त्वाचं, त्यामध्ये साऊंड मोजण्याचं, इंटेन्सिटी मोजण्याचं पण आपल्याला माहिती आहे की डेसिबल असतं. तर हे तिन्हीचे तिन्ही बरोबर आहेत आणि एकदम बेसिक कन्सेप्टवर प्रश्न आलेला आहे आणि हे बरोबरच यायला हवं, सगळ्यांचं बरोबर येणार आहे म्हणून. ओके. इथं मार्क जाता कामा नये. फक्त प्रश्न नीट वाचायचा आहे. 1, 2, 3 बरोबर आणि 1, 2, 3 चुकीचे. ओके. तर इथं मी चुकलो होतो सांगताना, पण ठीक आहे. ऑप्शन 4 तर नाहीच यायला पाहिजे. ऑप्शन 3 पण कटत होता आणि ऑप्शन 1 आणि 2 मध्ये उत्तर होतं आणि शेवटचं आपल्याला परफेक्ट माहीत असणं गरजेचं होतं. तर ऑप्शन 1 म्हणजे ते. आणि याच्यावर प्रश्न पण आहे बऱ्याच वेळेस डेसिबलवर. तर हे PYQचा आधार घेऊन आणि अभ्यासाचे डेप्थ बघून आपल्याला उत्तर यायलाच पाहिजे. 3 परफेक्ट माहीत असेल तरी पण उत्तर येऊन जाते आपल्याला. ओके. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. बर्नौलीचं मागच्या वेळेस पण एक इक्वेशन आला होता आणि तो प्रश्न कॅन्सल झाला होता. 2023चा क्वेश्चन पेपर जर घेतला तर त्यामध्ये एक प्रश्न आला होता, इक्वेशन होतं आणि त्या इक्वेशनमध्ये एक टर्म राहिली होती, ती चुकली होती जरा. तर त्यावेळेस ठीक आहे, म्हणजे तर तो ऑप्शन कट झाला. पण त्यांनी त्याचाच आधार घेऊन पुढे एक प्रश्न बनवला की कोणता, काय म्हणताय, खालीपैकी कोठे बर्नौली समीकरणाचा उपयोग नाही, म्हणजे विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲप्लिकेशन ऑफ बर्नौली इक्वेशन. बर्नौली इक्वेशनचं जर बर्नौली स्टेटमेंट जरी माहीत असेल आपल्याला की बर्नौली काय सांगतो आपल्याला की ज्यावेळेस एखादा फ्लुइड फ्लो करतो आहे, स्ट्रीमलाईन फ्लो चालू असेल, ओके, आणि असं समजूयात की हा एक पाईप आहे, ओके, आणि हा त्याला जॉईन केलेला छोटा पाईप आहे, ओके. तर ही जी साईज आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा कमी असेल, याला जर A1 म्हटलं, हा छोटा आहे आणि हा A2 जो आहे तो मोठा आहे. तर ज्यावेळेस A1च्या ठिकाणी ह्या ठिकाणी जेव्हा वेलॉसिटी जर चेक केली आपण तर ती खूप आहे, म्हणजे स्पीड खूप असतो जोरात. आता ह्या दिशेने चाललं असं समजूयात आपण, आणि स्पीड खूप असतो आहे वॉटरला किंवा जे फ्लुइड असेल त्याला, आणि हा एरिया क्रॉस सेक्शन मोठा आहे, तर इथं स्पीड हा कमी राहील. ओके. तर हे आपल्याला बेसिक गोष्ट की आपल्याला माहिती की एवढा तर स्पीड असतो. पण बर्नौली काय सांगतो स्पेसिफिक की ह्या पॉईंटला, जो आपण हा पॉईंट जर कन्सिडर केला, याला आपण म्हणूयात, चला P पॉईंट म्हणून. हा P पॉईंट आहे आणि हा Q पॉईंट आहे, मधला एक पॉईंट कन्सिडर केला फक्त. ओके. तर ह्या P पॉईंटला काय असते, प्रेशर जो असतो ना, तो प्रेशर उलट असतो. म्हणजे जर व्हेलॉसिटी कमी असेल तर प्रेशर जास्त असेल. तर ह्या जो मोठा क्रॉस सेक्शन आहे तिथं प्रेशर जास्त असेल आणि हा छोटा क्रॉस सेक्शन तिथं प्रेशर कमी असेल. ठीक आहे, ही कन्सेप्ट झाली. एरोप्लेन जर टेक ऑफ होतं ना, तर ते टेक ऑफ होताना पण कोणतं इक्वेशन वापरलं जातं, बर्नौली इक्वेशन वापरलं जातं. जे व्हेंचुरिमिट पंप आहे त्याच्यात पण कोणतं वापरतात, बर्नौली इक्वेशन वापरतात. आता रॉंग कमी करायचे आपल्याला एवढं होतं माहिती आहे. ठीक आहे. तर नॉट अँड ॲप्लिकेशन जर म्हटलं तर व्हेंचुरिया, हे जर तुम्ही ॲटलिस्ट स्टेट बोर्ड जरी बघितलेला असेल ना, तर बर्नौली इक्वेशनच्या याच्यामध्ये व्हेंचुरी पंप आणि स्पीड ऑफ इफ्लक्स हे दोन्ही पण शब्द दिसतातच. त्याचं डायरेक्ट वर्किंग दिलेलं आहे. व्हेंचुरी पंप असा पद्धतीचा असतो आणि ॲस्पायरेटर पंप पण ते मेन्शन आहे, पण त्या स्पेसिफिक ठळक शब्दात नाही. तर ठीक आहे, पण हे दोन तर दिलेले होते स्टेट बोर्डमध्ये. तर हे दोन जरी आपलं स्टेट बोर्ड वाचन असेल तरी पण आपल्याला उत्तर मिळून जातं. आणि नन ऑफ द अबव हे लॉजिकने पण काढता येतं की रॉंग कमी करायचे. तर हे कमी रॉंगचा एक ऑप्शन निवडायचा आणि ऑप्शन नीट वाचायचा व्यवस्थित. तर हे लॉजिक बेसिक आहे. त्यानंतर बघूया. आता बघा, हा क्वेश्चन आहे
याच्यावर दरवर्षी एक क्वेश्चन येतो, फक्त फॉर्मॅट बदललेला असतो. ओके, आता हे वेवलेंथचं आहे ना, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवलेंथ जे आहेत ना त्याचं चार्ट फक्त आपल्याला पाठ पाहिजे. त्याच्यामध्ये पण आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज पाठ पाहिजे असं पण ते मान्य नाही. फक्त व्हिजिबल लेंथ कोणत्या सेक्शनमध्ये येतो, कोणती त्याची वेवलेंथ काय, ते एवढं जर माहीत असलं तर बाकीचा एक अंदाज घेता येतो आपल्याला. त्यांनी विचारलेलं आहे वेवलेंथ ऑफ थर्मल रेडिएशन इमिटेड बाय बॉडी, आणि ते रूम टेम्परेचरला आहे. तर ठीक आहे, हे रूम टेम्परेचर असू द्यात, पण हे 3 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या की वेवलेंथ सांगायची थर्मल रेडिएशनची, ती किती असेल. आता आहे ना, ही रेंज बघा, 500, 1500 आणि 3000 ही रेंज, आणि ही 9550. तर एक कळतं की हे जे व्हॅल्यू आहेत ना, हे 3 व्हॅल्यू जवळजवळच्या व्हॅल्यू आहे, आणि ही थोडीशी लांब व्हॅल्यू आहे. ओके, म्हणजे दूरची व्हॅल्यू आहे असं समजूया. तर एक तुम्हाला वरती चार्ट काढून दाखवला तो बघा. ठीक आहे, तर हा बघा, ही साईड जी असते, आता गॅमापासून चालू होतं समजा, आणि रेडिओ वेव्सपर्यंत आपण सगळे वेवलेंथ चेक करणार आहोत. तर गॅमा रेडिएशनची जी वेवलेंथ आहे ते 10⁻12 आहे, म्हणजे खूपच कमी. जर आपण एक चार्ट असा सहज काढला तर वेवलेंथ ही एकदम जवळजवळ जर कन्सिडर केली, तर ही जी डिस्टन्स आहे ना याला म्हणतात वेवलेंथ. तर तर ही जी वेवलेंथ आहे ना, तर एक मिनटं, हे जे डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं वेवलेंथ. ओके, तर हे वेवलेंथ गॅमा रेसाठी 10⁻12 मीटर आहे, खूप कमी झाला, एकदम मायक्रो लेवल झाली. ओके, त्याच्यानंतर एक्स रेची व्हॅल्यू आहे ती किती, 10⁻10. आता बघा इथं 10⁻12 पासून -12वर 10वर जे चेंज झालेला आहे. ओके, तर तो चेंज बघा, कमी म्हणजे डिस्टन्स जे आहे ते वाढत चाललेलं आहे, म्हणजे सॉरी कमी होत चाललेलं आहे नाही का. एक मिनटं, 10⁻12 पासून -10कडे जाताना जे डिस्टन्स आहे ते वाढत चाललं आहे, म्हणजे वेवलेंथ जी वाढते, मोठे होते, आणि फ्रिक्वेन्सी कमी होते. ओके, तर शॉर्ट वेवलेंथ कुठे आहे, ही शॉर्ट वेवलेंथ ह्या साईडला असते गॅमा रेजला, आणि ही वेवलेंथ अशी इकडे जी आहे ती वाढत जाते, आणि फ्रिक्वेन्सी आहे ती इकडे जास्त असते, गॅमा रेजकडे जास्त असते, आणि ती कुठं कमी होते, इकडं कमी होते रेडिओ वेव्सकडे, म्हणजे ही इकडं वाढत चाललेली आहे. असं उलटं जर दाखवलं आपण तर वेवलेंथ ही या दिशेने वाढते. ठीक आहे, तर बघा हे आपल्याला आकडे पाठ नसले तरी चालते, मी कोणते आकडे पाठ पाहिजे ते सांगतो. गॅमा रेजचं बघा फक्त एवढं लक्षात ठेवा की शॉर्ट वेवलेंथ असतो. एक्स रे बघा 10⁻10 मीटर आहे, पण त्याचे फ्रिक्वेन्सी जास्त असते. त्याच्यानंतर अल्ट्रा व्हायलेट, हा शब्दच सांगतो आपल्याला, व्हायलेट साईडला असेल तर हा व्ही जो आहे आपला तो व्हायलेट शब्द आहे, आणि हा अल्ट्रा व्हायलेट आहे. ओके, त्याच्या जवळचा आहे समजा. ठीक आहे, त्यानंतर बघा हा विबगॉर म्हणजे व्हिजिबल रेंज आहे, आणि विबगॉरच्या नंतर येतो रेड. आता हा जो रेड आहे आपल्याला माहिती आहे, विबगॉरमधला आर फॉर रेड आहे, तर हा कोणता आहे, इन्फ्रा रेड आहे, तर त्याच्या जवळचा आहे. ठीक आहे, मायक्रोवेव्ह माहिती आहे, मायक्रोवेव्ह ओव्हन असतं आपल्याकडं, तर त्या समजा त्यामध्ये आपण विचार करू शकतो की मायक्रोवेव्हमध्ये कोणत्या लेवलचे रेडिएशन पास होत असतील. आणि रेडिओ म्हणजे आपण जे लहानपणापासून रेडिओज ऐकत आलेलो आहे, त्या रेडिओचे जे सिग्नल्स असतात ते लॉंग डिस्टन्सला कवर करत असतात. तर ते रेडिओ स्टेशन असलेलं तर 500 किलोमीटर जरी असलं तरी जातं ते स्पेसमध्ये, आणि नंतर मग आपल्यापर्यंत पोहोचतं आहे. तर हे जे आहे असा जर अर्थ धरले तर हे लॉंग डिस्टन्सवर कवर करण्यासाठी रेडिओ वेव्हच्या केला जातो. आता हे मीटरमध्ये असतं बरं का, तर 10⁻³ मीटर म्हणजे 1 किलोमीटरचा अंतराची फक्त याची वेवलेंथ असते. तर बघा किती मोठी अशी वेवलेंथ असेल ती. ओके, तर ठीक आहे, तर हे याच्यामध्ये आपल्याला पाठ कोणतं करायचं ते बघा. आता फक्त हे विबगॉर आहेत ना, याची रेंज माहीत पाहिजे आपल्याला. 4 × 10⁻4 × 10⁻⁻7 मीटर टू 7 × 10⁻⁻7 मीटर. त्यालाच नॅनोमीटरमध्ये जर कन्सिडर केलं आपण तर बघा 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. आता जे व्हॅल्यू आपण बघूयात, जे खालचे व्हॅल्यू ते बघा, 500, 1500 आणि 3000 कुठे येतात ते काय नॅनोमीटरमध्ये बरं का ते. तर बघा 500 इथंच येईल कुठंतरी. ओके, 500, 1500, ओके, आणि किती म्हटलं आहे 3000. तर 3000 पण बघा कुठं येईल, सगळे हे 500, 1500 आणि 3000. ओके, नॅनोमीटरमध्ये ना, 700 नॅनोमीटर, तर 3000 इकडे आहे. आणि हे जे थर्मल रेडिएशन आहे ते आपल्याला माहिती आहे. तर समजा थर्मल ह्या शब्दाकडे जर फोकस केला तर बघा, थर्मल या फोकस केला तर आपण जे मायक्रोवेव्ह ओव्हन वापरतो ना, तर त्या ओव्हनमध्ये जे व्हायब्रेशन्स असतात ते किंवा जे फ्रिक्वेन्सी वेवलेंथ जी असते, तर ती वेवलेंथ ही जास्तीत जास्त राहील. तेव्हा कुठेतरी थर्मल रेडिएशन पास होत असतं. तर ते मायक्रोवेव्ह रेंजसाठी असते. तर
तर ही मायक्रोवेव्हचं उत्तर असं समजा, तर 10⁻² वगैरे. तर सगळ्यात जास्त उत्तर लिहिणं गरजेचं होतं इथं. तर लॉजिक पण लागतं आहे. सगळ्यात जास्त ऑड मॅन आउट जर बघितलं की थोडा लांबचं लॉजिक. आणि हे 500 1500 हे जवळजवळ आहे, तर हे कट केलं तर उत्तर होते. ठीक आहे, चला पुढे. आता हे बघा, विच ऑफ द फॉलोइंग वेवलेंथ आर यूज टू स्टडी द क्रिस्टल स्ट्रक्चर. ओके, तर हे क्रिस्टल स्ट्रक्चरबद्दल बोलत आहे ऑफ मटेरियल. तर हे आता एक मी डायग्राम काढून ठेवली. समजा हे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे आणि याला झूम केलं आपण, तर आणि त्याच्यातून आपल्याला स्ट्रक्चर कसं आहे ते परफॉर्म करायचं असेल तर आपण XRD टेक्निक वापरतो. जे XRD टेक्निक असते की एक्स-रे रेडिएशन डिटेक्ट करणारे मशीन असते, तर ते वापरलं जातं आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की ते त्या जे मटेरियल आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. तर विषय काय असतो माहिती आहे का, की हे जे स्ट्रक्चर आहे ना त्याची खूप फाईन लेवलला, मायक्रो लेवलला, म्हणजे त्याचं बघा 10⁻10 आपण मीटर काय बघितलं, एक्सरेचं जे रेडिएशनची वेवलेंथ बघितली, तर ते सेम रेडिएशन त्या सेम लेवलला याचं हे मायक्रो स्ट्रक्चर असते. तर त्याच्यामुळे एक्सरेच वापरला जातो. याचं कारण आपल्याला मिळतं की एक्सरे ज्याच्यावर इथं जेव्हा पडेल तेव्हा आपल्याला त्याचे जे व्हॅरिएशन दिसतील किंवा जसं स्कॅटरिंग होईल ना, ते स्कॅटरिंगचं डिटेक्ट केलं जातं की नेमकं स्कॅटर कसं झालं, मग ते मटेरियल कोणत्या पद्धतीचं आहे असं डिटेक्ट केलं जातं. म्हणजे येणारे रेडिएशन असेल, जाणारे रेडिएशन कोणत्या पद्धतीने चेंज होतं आहे. तर त्याच्यावरून क्रिस्टल स्ट्रक्चर जसं असेल त्यानुसार आपल्याला एक साडीचा एक मॅप मिळत असतो, ग्राफ मिळत असतो. तर त्याचं उत्तर होतं XRD. ठीक आहे, एक्स रे वेवलेंथ आपल्याला माहीत पाहिजे. बाकी अल्ट्राव्हायोलेट, इन्फ्रारेड आणि गॅमा हेचं उत्तर नाही आहे, तर हे आपल्या अभ्यासामध्ये येतं. ठीक आहे, हे बायोचं आपण नंतर बघूयात. त्यानंतर बघूयात केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स आहे. ठीक आहे, चलो. तर आता बघा केमिस्ट्रीचं सेक्शन, यामध्ये काय होतं प्रश्न वाचू. खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाला जड हायड्रोजन असे म्हटले जाते. ओके, खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाला जड हायड्रोजन म्हटले जातात. जड हायड्रोजन म्हणजे काय, त्याला हेवी हायड्रोजन असं म्हटलं जातं. आणि आता एक ऑप्शन बघा बरं का, प्रोटेशियम, ड्युटेरियम आणि ट्रिशियम. तो जो ट्रिशियम आहे ना, तो ऑलरेडी मागच्या वर्षी 2023चा PYQ होता. त्याच्यामध्ये विचारलं होतं हायड्रोजनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो ट्रिशियमचा किती असतो असं विचारलं होतं. तर तो मुलांनी म्हणजे समजा 1 2 3 असं त्यांनी दिलं होतं. त्याच्यामध्ये 3 लिहिलं होतं, ट्रिशियमचं 3 आणि असं 3 वाटलं. त्याच्यामुळे बरेच जण चुकले होते. तर ट्रिशियम हा हायड्रोजनचाच एक आयसोटोप आहे आणि त्यामुळे त्याचा ॲटॉमिक नंबर हा एकच असतो. फक्त त्याचे न्यूट्रॉनचे नंबर वाढत असतात. त्याच्यामुळे तो न्यूट्रॉनचे नंबर वाढल्याने ॲटॉमिक नंबर वाढतो का, तर नाही, प्रोटॉनच्या नंबरवरून ॲटॉमिक नंबर ठरत असतो. तर ट्रिशियमचा आपल्याला माहिती समजा. आणि प्रश्न काय होता इथं, जड हायड्रोजनबद्दल. आता एक न्यूक्लिअर एनर्जीचा आपण जे अभ्यास करतो त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे की ड्युटेरियम ऑक्साईड जे वापरला जातो, तो ड्युटेरियम ऑक्साईड हा हेवी मटेरियल असतो. ओके, ड्युटेरियम ऑक्साईड आहे ना, हा हेवी मटेरियल असतो, हेवी वॉटर असतं. ते मॉडरेटर म्हणून काम करत असतं न्यूक्लिअर एनर्जीमध्ये. तर हे जे ड्युटेरियम ऑक्साईडचा जो हेवी वॉटरचा शब्द आहे, हा जरी आठवला असता कोणाला तरी उत्तर येत होतं. आणि हा एक काय म्हणतात पिरियॉडिक टेबलचा एक भाग आहे की पिरियॉडिक टेबल आपला पार्ट असेल किंवा सगळा पार्ट असणं गरजेचं नाही, पण जे अल्कली मेटल, अल्कलाईन अर्थ मेटल आणि काही हॅलोजन्स आणि नोबेल गॅस, हे जे सिक्वेन्स आहे, पहिले 20 एलिमेंट जर पार्ट असतील, प्रत्येक एस ब्लॉक, पी ब्लॉक आणि डी ब्लॉकचं फीचर्स काय, एफ ब्लॉकचं फीचर्स काय, हे बेसिक गोष्ट. आणि आयोनायझेशन कसं बदलतं, हे 5-6 गोष्टी आहेत फक्त. ह्या जर पार्ट असतील तर आपल्याला केमिस्ट्रीचा 1-2 तर प्रश्न आपल्याला सहज सुटून जातात. आता ह्या याचं जड हायड्रोजनचं उत्तर आहे ना ड्युटेरियम आहे. ओके, तर ऑप्शन हा बी याचं उत्तर येतं. आणि बघा इथं ते दिलेलं आहे, ऑप्शनवरून चेक करू आपण. ऑप्शन सी, ऑप्शन बी, ऑप्शन डी आणि ए आणि सी. त्याच्यामध्ये सिंग्युलर जे आहेत ना त्याच्या उत्तर असण्याचे जास्त चान्सेस असतात. तर ह्यावेळेस हे लॉजिक लागते आणि मुलांनी सी लिहावं. ओके, ट्रिशियम हा उत्तर लिहावं म्हणून ऑप्शन 1 नंबर दिलेला आहे. तर इथं आपल्याला कुठंतरी कन्फ्युजन करण्यासाठी दिलेलं ट्रॅप आहे असं ओळखण्यासाठी ऑप्शन सीवर थोडं डाऊट घेणं गरजेचं होतं. आणि ऑप्शन सी कट करून लगेच पुढचं उत्तर दिलेलं आहे आन्सर. तर हे ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. तर जड हायड्रोजनचं आपण बघितलं. ठीक आहे, त्यानंतर बघा खालीलपैकी कोणती त्या धातूंची किंवा धातूंच्या जोडी किंवा जोड्या त्यांच्या खनिजांपासून वेगळे काढण्यासाठी सायनाइड जटिल आयनचे द्रावण वापरतात. आता आहे ना इथं हा प्रश्न समजा फारच कठीण जरी वाटत असला, त्याच्या मागं साधं लॉजिक होतं की सायनाइडचे जटिल कॉम्प्लेक्स आहे. काही इंग्लिशमध्ये थोडा एकदा प्रश्न वाचूया. विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ द मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड
फ्रॉम देअर ओर्स बाय युझिंग सायनाइड कॉम्प्लेक्स सोल्युशन. ओके, तर सायनाइड कॉम्प्लेक्स सोल्युशन आहे, तर त्या अशा कॉम्प्लेक्स सोल्युशनमधून जर आपल्याला एक ओर एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, ओरपासून त्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट करायचे मटेरियल, तर साधी गोष्ट आहे की असं कोणतरी मटेरियल लागेल की जे मटेरियल जास्त रिॲक्शन करत नाही, म्हणजे त्याचे इझिली रिॲक्शन होत नाही किंवा त्याची क्वालिटी मेंटेन ठेवतो. तर असे जे मटेरियल आहे ते गोल्ड आणि सिल्वर आहे आपल्याला माहीत पाहिजे. ओके, तर गोल्ड इथं प्रश्न फक्त काय होता की गोल्ड आणि सिल्वर तुम्हाला माहिती आहे, फक्त त्याचं तुम्हाला जे शॉर्ट फॉर्म आहे AU आणि AG हे माहिती आहे का नाही हे चेक करण्याचं काम होतं. एवढंच फक्त आयोगाला अपेक्षित होतं. त्याच्यामुळे जास्त डिटेलमध्ये तुम्हाला सगळं सायनाइड माहीत पाहिजे किंवा त्याचे खनिज सगळे वेगळे काढायचे, तुम्हाला खनिजांपासून तर कशी प्रोसेस आहे सगळं माहीत पाहिजे असं अपेक्षित नाही. एकदम बेसिक गोष्टी अपेक्षित असतात. आता याच्यामध्ये पण सिंग्युलर ऑप्शन असण्याचे जास्त चान्सेस असतात. तर बघा C आणि D मध्ये समजा लिहिलं असतं तर C बघा AU आणि AG आणि Na आणि HG. तर सोडियम आपल्याला माहिती आहे की NaCl, तर आपल्या घरचं मीठ जे असतं खाण्याचं मीठ त्याच्यामध्ये NaCl असतो समजा, तर ते इझिली अवेलेबल आणि इझिली असलेले मेटल्स ते रिॲक्ट इझी होतात. फक्त विषय असतो की इथं जटिल द्रावण आहे आणि त्याच्यामधून काढायचं आपल्याला. तर आता बघू एक अजून एक लॉजिक लागतं, म्हणजे बघा इथं AU इथं एक आहे. ओके, AU इथं AG आहे आणि परत इथं AG आणि इथं AU आहे. ओके, म्हणजे काय कॉमन फॅक्टरचं जे लॉजिक आहे ते परत इथं लागतं आहे की नाही. तर याचाच अर्थ आहे की आपल्याला प्रश्न शांततेत वाचायचा आहे, जास्तीत जास्त फक्त प्रॉबिलिटी चेक करायची की काय त्याच्यावर लॉजिक लागू शकते. त्यानंतर बघूया. ओके, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीतील वाढलेल्या आम्लाचे उदासीनीकरण करण्यासाठी कोणते रसायन वापरले जाते. ठीक आहे, तर बघा आम्लाचे उदासीनीकरण म्हणजेच काय त्याला म्हणतात टू न्यूट्रलाइज द ॲसिडिटी ऑफ द सॉईल. तर कोणते रसायन वापरले जाते. आता एक इंग्लिशमध्ये फक्त एक बघा, म्हणजे प्रश्न का वाचला पाहिजे व्यवस्थित असं माझं म्हणणं आहे. बघा, which chemical compound is used to neutralize the acidity of the soil increase due to excessive use of chemical fertilizer. ओके, मी काय म्हणतोय की हा जो प्रश्न आहे त्यांना जर खूपच आवड करायचा असतात त्यांनी काय केलं असतं, इजच्या इथं ऑब्लिक देऊन आर पण दिलं असतं. ओके, तर फक्त त्यांनी इज दिलेलं आहे. तर एक फक्त म्हणजे खूपच वियर्ड लॉजिक आहे, पण खूप वेळेस कामात येतं. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, तर त्याने विच केमिकल कंपाऊंड इज म्हटलेलं आहे. ओके, असणार काय एक कोणतं तरी कंपाऊंड असेल, म्हणजे ऑप्शन कोणते असणार आहे, ऑप्शन C असेल किंवा B असेल. आता 50-50पर्यंत पोहोचून जातो आपण. ओके, फक्त प्रश्न असा असतो की अशा वेळेस हिंमत पाहिजे आपल्याला की वरील सर्व न्यायचं नाही आहे की घ्यायचं आहे की नाही घ्यायचं. ओके, जर आपल्याला बाकीकडे कॉन्फिडन्स आलेला असेल तर की आपला पेपर चांगला जातो आहे, तर या ठिकाणी रिस्क घेऊन C आणि D लिहिलेलं चांगलं. पण जरी तुम्ही जर पाठ नसेल समजा या गोष्टी आपल्याला पाठने असं धरून चालू, तर त्यावेळेस वरील सर्व लिहिलं आणि चुकलं तर काय हरकत नाही, याच्यावर मेरिट ठरणार नाही. तर बघा याच्यावर बघू ऑप्शन बघू, पोटॅश, चुन्याची निवळी, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, अमोनियम हायड्रॉक्साईड. तर याच्यामध्ये B आणि C जर ऑप्शन फक्त आपण जर धरलं तर चुन्याची निवळी आणि मिल्क ऑफ मॅग्नेशिया. आता या दोघांपैकी जे वाटतंय आपल्याला काय करायचं आहे, मिल्क ऑफ मॅग्नेशियामध्ये जे आहे मटेरियल, मॅग्नेशिया म्हणजे काय असतं मेटल्स असते समजा, आणि चुन्याची निवळी म्हणजे वेगळं कंपाऊंड आहे. तर ठीक आहे, आपल्याला जास्त जास्त डिटेलमध्ये जायचं नाही केमिस्ट्रीच्या. पण समजा जर बघितलं तर B आणि C मध्ये मी लिहिणार आहे. ऑप्शन 1 तर मी लगेच लिहित नाही सायन्समध्ये, तर ऑप्शन B कडे जाईल मी आणि त्यावेळेस म्हणजे आपण लिहू शकतो. ओके, तर ऑप्शन B. ओके, आणि ऑप्शन C कट का करणार, कारण की 1 नंबरचं उत्तर सहसा सायन्समध्ये दिसत नाही. ओके, 1 नंबरचं उत्तर असेल तर ते आपल्याला परफेक्ट माहीत असेल त्यावेळेस लिहायचं. ठीक आहे, हे फक्त सायन्सच्या बाबतीत सांगतो आहे, बाकीच्या ठिकाणी नाही. आणि Bचं इथं लाईम वॉटर आहे आणि प्रश्न नीट वाचला तरच मी म्हणतो की हे उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो, नाही तर ऑल ऑफ द बोलायचं आणि पुढं जायचं. ओके, ऑल ऑफ द ठीक आहे. चला त्यानंतर बघूया. हां, आता हा क्वेश्चन आहे ना जरा नवीन होता बरं का सगळ्यांसाठी, की म्हणजे असं PYQ पण नाही आहे कुठे आणि अचानक समजा विचारलेला आहे. पण तो असं जर आपण एकदा 12वीचे किंवा 11वीचे जे बुक्स आहे स्टेट बोर्डचे त्याचे जे डू यू नो म्हणून जे बॉक्स असतात, तर ते डू यू नोचे बॉक्स जरी वाचून ठेवले तर त्याच्यावरून पण बऱ्यापैकी प्रश्न सुटत असतात. तर हे बघा, डॅश इज यूज टू एस्टिमेट द प्रेझेन्स ऑफ अनसॅच्युरेशन इन ऑइल्स अँड फॅट्स. तर याच्यामध्ये ना एक आपल्याला
उत्तरापर्यंत पोहोचता येईल का वगैरे हे वेगळी गोष्ट आहे आता याच्यामध्ये, कारण की फारच जवळजवळचे किंवा टेक्निकल ऑप्शन म्हटलं तर आपण सॅपोनिफिकेशनकडे जातो, टेक्निकल वाटतोय जरा. विस्कॉसिटी हा ऑप्शन 4कडे जातो किंवा आयोडीन असं, म्हणजे आयोडीन ॲसिड वाटतसुद्धा नाही. ओके, तर हे जरा कन्फ्युजनचा प्रश्न होतो. पण ते जर एक 12वीचे जर डू यू नो जर बघितलं तर ते खाली मी दिलेलं आहे समजा. तर याच्यामध्ये बघा फक्त एकच स्टेटमेंट आहे, म्हणजे असं काही त्याच्यामध्ये पण उत्तर निघतं आहे असं डायरेक्ट नाही म्हणता येणार. पण आता बघा, ICI आयोडीन मोनोक्लोराइड इज ग्लॅशियल ॲसेटिक ॲसिड. ओके, तर इज ॲसिड कॉल्ड विज सोल्युशन. ओके, यूज टू डिटरमाइन द आयोडीन व्हॅल्यू ऑफ द ऑइल. ओके, आयोडीन व्हॅल्यू ऑफ द ऑइल एवढंच फक्त दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यामध्ये अनसॅच्युरेशनसाठी का सॅच्युरेशनसाठी असं काही स्पेसिफिक दिलेलं नाही, फक्त वीज सोल्युशनसाठी. आता याच्यावर एक कदाचित मला असं वाटतं की याच्यावर पुढचा प्रश्न तयार होऊ शकतो की वीज सोल्युशन म्हणजे काय असं सांगा, किंवा कोणाशी रिलेटेड आहे. तर ते आयोडीन मोनोक्लोराइड इन ग्लॅशियल ॲसिटिक ॲसिड कॉल्ड. तर त्यांनी कदाचित असं पण देतील की आयोडीन मोनोक्लोराइड ग्लॅशियल फॉर ॲसिटिक ॲसिड एवढं फक्त वाक्य देतील आणि विचारतील की याला काय कोणतं सोल्युशन म्हणतं. ओके, वीज सोल्युशन, आयोडीन सोल्युशन वगैरे असं वेगवेगळे काही पण नावं देतील आणि आपल्याला उत्तर माहीत पाहिजे. तर डू यू नो पण कधी कधी कामात येत, म्हणजे बऱ्याच वेळेस कामात येतं, ते तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारात मोडते. ओके, तर हे 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 बघा की आपण याच्यातले ना काही केमिकल रिॲक्शन समजून घेऊया. आता याच्यात दिलेलं काय की रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारात मोडते. आता हे प्रकार दिले आहेत त्यांनी, उष्मादायी म्हणजे एक्झोथर्मल, विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट, अपघटन म्हणजे डिकम्पोजिशन आणि प्रकाश म्हणजे फोटोकेमिकल. तर एक्झोथर्मिकचं रिॲक्शनमध्ये बघा की ज्यावेळेस आपण बघतो ना, दोन कंपाऊंड एकत्र येत आहेत, दोन केमिकल कंपाऊंड एकत्र येतात, त्यावेळेस तयार होतो एक CO2 आणि H2O समजा. पण जो हीट आहे ना तो बाहेर तयार होतो आहे. ओके, ही जी रिॲक्शन आहे, ह्या रिॲक्शनमध्ये आपण हीट नाही दिलेलं, ते हीट आपल्याला या दोघांचं रिॲक्शन करून हीट मिळते. तर याला म्हणायचं एक्झोथर्मिक. एक्झो म्हणजे एक्झिट करणारा, हीट एक्झिट करणारा एक्झो. ओके, आता ही एंडोथर्मिक काय सांगतो आपल्याला, हीट त्याला द्यावी लागते. तर ते रिॲक्शनचं सिम्बॉल बघा कुठं असतं, हीटचं सिम्बॉल डेल्टा हे जे असतो ते इथं दिलेलं आहे, रिॲक्शनच्या बाणावर दिलेलं आहे. ते एक बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे, कारण की इथं बघा हा पण हीटचं सिम्बॉल दिसतंय, पण त्यांनी इथं कुठंच एंडोथर्मिक असं कुठंच दिलेलं नाही. ओके, ऑप्शनमध्ये जर एंडोथर्मिक ऑप्शन दिलेलं असतं तर ते उत्तर एंडोथर्मिक असतं. पण इथं एंडोथर्मिक नाही आहे, म्हणून म्हणजे एंडोथर्मिक रिॲक्शन आहे म्हणून त्यांनी दिलेलं नाही एंडोथर्मिक ऑप्शनमध्ये. तर म्हणजे थोडक्यात एंडोथर्मिक उत्तर नाही आहे. उष्मदायी पण नाही आहे, हीट कुठं द्यायला पाहिजे, त्यांनी इथं प्लस करून हीट द्यायला पाहिजे होती, पण ती दिलेली नाही आहे. तर मग ऑप्शन एक तर जातो आहे, ए तर जातो आहे. दुसरा बघा, विस्थापन. विस्थापन कशी असते, आता इथं बघा, ठीक आहे, हा CU आहे बरोबर, हा CuSO4 जो आहे तो CuSO4 प्लस Fe केला, हो, फेरस म्हणजे आयन केला, त्या दोघांची रिॲक्शन केली तर फेरस सल्फेट तयार होतं आणि कॉपर बाहेर पडतो. ओके, तर याच्याने काय होतं की डिस्प्लेसमेंट होते, Feच्या जागी CUच्या जागी Fe आला आणि CU बाहेर पडला, ते डिस्प्लेसमेंट केलं, तर हे बी रिॲक्शन आहे. इथं कुठं दिसते का ही जी रिॲक्शन आहे, या रिॲक्शनमध्ये कुठे दिसते का तसं केच्या जागी O गेला वगैरे असं काही आहे का, तसं काहीच नाही. तर चला, विस्थापन पण गेलं, ए पण जातो आहे, बी पण जातो आहे. ओके, आता राहिला काय विषय पुढचं, फोटोकेमिकल रिॲक्शन बघा, त्याला म्हणजे प्रकाश रासायनिक अभिक्रिया. तर ती प्रकाश रासायनिक अभिक्रिया जी आहे ती बघा, H2+Cl2 जर केलं आणि डार्कमध्ये जर केलं तर नो रिॲक्शन असते, रिॲक्शन नसते. आणि H2+Cl2 आणि लाईट प्लस 2SCl आहे. तर लाईटमध्ये जर ही रिॲक्शन घेतली तर तेव्हा कुठेतरी SCl तयार होते, तर जेव्हा डार्कमध्ये जर ठेवली तर नाही होते. तर याचाच अर्थ काय की यालाच म्हणायचं फोटोकेमिकल रिॲक्शन. आता इथं पण त्याचं काय लाईट वगैरे काही दिलेलं नाही, तर थोडक्यात काय की तर आपल्याला डिकम्पोजिशन दिसतंय, KClO3 जे आहे, तर ते KClO3 डिकम्पोज होऊन KCl आणि CO3O2 केलेलं आहे, तर इट्स ओके, ते झालं कंप्लीट. तर ऑप्शन याचं कोणतं ऑप्शन उत्तर, एक उत्तर आहे आपल्याला कळतं. ठीक आहे, ऑप्शन 1C उत्तर आहे. ठीक आहे, आता बघा एक उत्तर आहे, सायन्समध्ये एक उत्तर नाही असं मी म्हणतो, पण मग कधी आपल्याला परफेक्ट माहिती आहे आता की एक उत्तर आहेच याचं डिकम्पोजिशन, आणि कधी लिहायचं कधी नाही हे फक्त समजलं पाहिजे. ओके, ठीक आहे, आयोडीन व्हॅल्यूज आपण बघितलं, डू यू नो हे बघत जा. ठीक आहे, आपण लॉजिक बघतोय, पटापट घेऊया. आता बघा शेवटचा क्वेश्चन आहे केमिस्ट्रीमधला. काय सांगतोय, खालील विधाने विचारात घ्या. रासायनिक अभिक्रियांचा दर हा डॅश 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 आहे. ओके, अभिक्रियाकारकांच्या संहतीच्या प्रमाणात बदलतो. ओके, आता इंग्लिशमध्ये वाचूया त्याला. काय म्हणतोय, प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्शन
रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे किती मिनिटामध्ये रिॲक्शन होते, तर ते पटकन होते हळूहळू होते, याच्यासाठी कोणते फरक पडतो याच्यावर, तर याच्यासाठी त्यांनी विचारलेला प्रश्न आहे हा. तर बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट आणि रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, डिक्रीज ऑन इन्क्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता बघा, केमिकल कंपाऊंड एक असेल आणि हा दुसरा कंपाऊंड आहे, दोघांची जर रिॲक्शन केली तर हा स्ट्रॉंग मटेरियल ठेवला, याच्यामध्ये इम्प्युरिटी कमी ठेवलं आणि स्ट्रॉंग मटेरियल केला केमिकल, दोन्ही पण केमिकल त्याचे स्ट्रॉंग केले. समजा स्ट्रॉंग केले म्हणजे काय, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं. तर असे कॉन्सन्ट्रेशन वाढवलेले जर वाढत असेल तर त्यावेळेस केमिकल रिॲक्शन पटकन होईल का हळू होईल, तर साधं लॉजिक आहे, पटकन होईल ती रिॲक्शन. तर थोडक्यात बी ऑप्शन हा परफेक्ट सांगतो की आपल्याला हे उत्तर नाहीच आहे, बी ऑप्शन कट कर. आणि त्यांनी विचारलं काय बरोबर, तर बी ऑप्शन इथं एक पण जातो आहे आणि ऑप्शन 4 पण जातो आहे. ओके, इथपर्यंत कळालं. आता दुसरा काय सांगतो आहे, तिसरं स्टेटमेंट वाचूया. इंक्रीजेस ऑन द इंक्रीज द टेम्परेचर. आता टेम्परेचर एक कंपाऊंड दिलं त्यांनी, आता दोन गोष्टी दिल्या आहेत बघा. इथं कॉन्सन्ट्रेशनबद्दल आपण बोललो, ओके, आणि इथं आपण बोलतो आहे आता टेम्परेचरबद्दल. ओके, तर जेव्हा इंक्रीज ऑन द इंक्रीजिंग द टेम्परेचर, तर हे साधी आता बघूयात की काही रिॲक्शनमध्ये टेम्परेचर द्यायची गरज नाही पडत. काही रिॲक्शनमध्ये जर टेम्परेचर दिलं तर पटकन रिॲक्शन होते, कॅटलिस्ट म्हणून काम करतात कधी कधी टेम्परेचर. तर हे पण एक लॉजिक आहे. आणि आपण केमिस्ट्रीमध्ये एवढं तर आपल्याला कळायला पाहिजे की एक प्रॉडक्ट केमिकल स्पार्ट करायची अशी अपेक्षा नाही त्यांना, पण साधा हे कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर केमिकल 1 आणि 2 त्याच्यामध्ये प्रॉडक्ट पटकन कधी मिळेल असा फक्त हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न सांगतो ऑप्शन 1 बरोबर, ए ऑप्शन बरोबर आहे आणि ऑप्शन सी बरोबर आहे. त्याच्यामध्ये बी कट होतो आणि डी पण कटतो, कारण की डिक्रीजेस ऑन इन्क्रीजिंग टेम्परेचर, तर टेम्परेचर वाढतं तर रेट कमी होणार नाही, वाढणार. तर बी आणि डी जातो आणि ऑप्शन हा पण गेला, एक ऑप्शन जातो, 2 जातो, 4 जातो, तर आता उत्तर 3. ह्या पद्धतीने आपलं झालेलं आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री. तर यासाठी आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री करण्यासाठी काही आपण 2023चा परत पेपर घेऊ हवं ते. तर त्यामध्ये पण तुम्हाला एक लॉजिक बूस्ट होईल की नेमकं प्रश्न कुठून येत आहेत, कोणत्या स्पियरमधून येत आहेत. काही फिजिक्सचे पण क्वेश्चन आता यावेळेस कमी आलेत की न्यूमरिकल्स वगैरे. तर न्यूमरिकलच्या क्वेश्चनमध्ये पण बघा, फॉर्म्युले 2 फॉर्म्युले यूज करून आपल्याला उत्तर येत असते कधी पण. तर ते फॉर्म्युले कसे लिंक केलेले आहेत काय, तर ते पाठ कसे करायचे, यासाठी आपण सेपरेट एक व्हिडिओ बनवूयात. आणि केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये मार्क्स कसे वाढवायचे, तर इथंच जास्त घेण्याचे चान्सेस असतात की आपल्याला जे 20 प्रश्न येतात, ते 20 प्रश्नापैकी नॉन सायन्स जे बॅकग्राऊंड आहे त्यांनी तर 12+ टार्गेट ठेवायला पाहिजे, आणि ज्यांचे सायन्स बॅकग्राऊंड आहे त्यांनी 15+चं टार्गेट ठेवायला काही हरकत नाही. तर तेव्हा कुठंतरी आपला एक स्ट्रॉंग पॉईंट होतो आणि आपल्याला मेरिटमध्ये येण्यासाठी फायदा ठरतो. तर आपण केमिस्ट्री आणि फिजिक्स घेतलेलं आहे. यानंतरचे एक बायोलॉजीचे व्हिडिओ आपण अपलोड करूया. धन्यवाद.